नमस्कार मित्रांनो. तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे. राज्य शासनाने 25 जून 2026 रोजी तब्बल 5 वेगवेगळे शासन निर्णय जारी करून अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांची मदत मंजूर केली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार, किती निधी मंजूर झाला, कोणत्या कालावधीतील नुकसानीसाठी मदत आहे, पैसे कसे मिळणार आणि कोणत्या नियमानुसार मदत दिली जाणार. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर GR का काढण्यात आला? तर महसूल व वन विभागाने स्पष्ट केले आहे की अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कडाक्याची थंडी अशा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे पुढील हंगामासाठी मदत म्हणून इनपुट सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजे SDRF मधून दिली जाणार आहे आणि पूर्वी निश्चित केलेल्या नियमानुसारच वितरित केली जाईल. तर कोणत्या GR मध्ये किती निधी मंजूर? तर GR क्रमांक 1 मार्च 2026 मधील अवकाळी पावसासाठी जिल्हे अकोला, बुलढाणा, भंडारा एकूण मंजूर निधी रुपये 13,27,98,000. नंतर GR क्रमांक 2 एप्रिल आणि मे 2026 मधील नुकसानासाठी नागपूर, नाशिक, कोकण आणि पुणे विभागातील विविध जिल्ह्यांसाठी रुपये 106,56,48,000 मंजूर. नंतर GR क्रमांक 3 एप्रिल 2026 जिल्हे बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना मंजूर निधी रुपये 2,02,19,000. नंतर GR क्रमांक 4 एप्रिल आणि मे 2026 जिल्हे गडचिरोली, सातारा, सोलापूर, सांगली मंजूर निधी रुपये 4,03,01,000. आणि GR क्रमांक 5 ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 कडाक्याची थंडी आणि अवकाळी पाऊस जिल्हे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मंजूर निधी रुपये 209,10,06,000. तर पैसे कसे मिळतील? तर शासनाने स्पष्ट केले आहे की पैसे DBT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. म्हणून बँक खाते, आधार लिंक आणि इतर माहिती योग्य असणे आवश्यक आहे. नंतर महत्त्वाच्या अटी. तर या GR मध्ये काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. एका हंगामात एकदाच मदत, एकाच नुकसानासाठी दुहेरी मदत मिळणार नाही. लाभार्थी यादी जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. बँकांनी ही मदत कर्ज वसुलीसाठी वळती करू नये आणि सर्व वितरण शासनाच्या नियमानुसार होईल. तर कोणाला फायदा? तर या GRचा फायदा अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, पंचनाम्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आणि संबंधित जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांना होणार आहे. तर मित्रांनो, एकाच दिवशी शासनाने वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र GR काढून मोठ्या प्रमाणात मदत मंजूर केली आहे. जर तुमचा जिल्हा या GR मध्ये असेल आणि तुमचे नुकसान पंचनाम्यात नोंदले असेल तर DBT द्वारे तुमच्या खात्यात मदत जमा होऊ शकते. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.